हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग. आणि आजचा दिवस खूप छान आहे आमच्यासाठी, बिकॉज आज आम्ही जात आहोत एक 3 दिवसांच्या छोट्याशा ट्रीपसाठी. आणि ती जी ट्रिप आहे ती महाराष्ट्रातच आहे आणि मी अशा ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी मी अजून गेलेली नाही आहे. मला खूप दिवसांपासून तिथे जायचं आहे. सो आजचा हा जो ब्लॉग आहे हा तुम्ही पूर्ण बघा. यामध्ये तुम्हाला फुल डेच्या अपडेट्स मिळणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आता वाजले आहे 5:30, मॉर्निंगचे 5:30 वाजलेले आहे. आणि तुम्ही बाहेर बघा, बाहेर इतकं छान व्ह्यू आहे आणि वातावरण देखील आजचं खूप छान आहे. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर चला, आता मी लवकर आंघोळ करते आणि लवकर रेडी होते, कारण आम्हाला निघायचं आहे आमच्या छोट्याशा ट्रिपसाठी. तुम्हाला मागे आवाज येतोय पक्ष्यांचा? येस, हा आवाज रोज येतो आणि मॉर्निंग खूप छान स्पेशल होऊन जाते ह्या आवाजाने. ब्रेकफास्टसाठी अंडी ठेवली आहे आणि ह्या आमच्या इकडे बॅग्स पॅक झालेल्या आहे. छोट्याशा बॅग्स आहेत, खूप जास्त बॅग नाही आहेत, कारण फक्त 2 ते 3 दिवसांसाठीच जाणार आहे. झाली आहे रेडी. हाय गौतमी. हॅलो. आणि हा सिम्बाला समजले की आम्ही चाललोय बाहेर. त्याला नाही घेऊन जाणार कारण त्याला ऊन लागतं. आणि हा आहे माझा आउटफिट कसा आहे कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला या आउटफिटची लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. सो मी आता फटाफट रेडी. तर आता मी एकदम 5 ते 10 मिनिटामध्ये क्विक असा मेकअप करते आणि लवकर आम्हाला निघायचं आहे. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, कारण जिथे पोहोचायचं आहे तिथे जाण्यासाठी आय थिंक 9 to 10 आवर्स लागतात. तर वेळेवर पण पोहोचायचं आहे, तर लवकर रेडी होऊन लवकर निघ. सो मी झाली आहे आता रेडी. आणि हा आहे माझा आउटफिट. आता बघा तुम्ही व्ह्यू. तेव्हा थोडा अंधार होता म्हणून दिसला नाही, आता जरा उजाडलंय. आणि हा पक्ष्यांचा छान असा आवाज. चलो आम्ही चाललो भूर. बाय. चलो बाय बाय. चल चल, तुझा बेल्ट कुठे? चल लवकर लवकर. चलो बेल्ट कुठे आहे सिम्बाचा? चला लवकर बेल्ट घ्या. चलो डॅडी बोलत आहे. चलो 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 चलो. या बाल्कनीतून देखील व्ह्यू दाखवते. हा माझ्या घराचा हॉल आहे. आली 1 मिनिट. आणि हा हॉलच्या बाल्कनीतनं हा व्ह्यू दिसतो. खूप छान वाटतं मॉर्निंगला. इथे हा पक्ष्यांचा छान असा आवाज आणि खूप छान असं वातावरण. इथे ह्या साईडला ऊन येत नाही आणि कंटिन्यू हवा असते इथे. राज, आंघोळ झाली बेटा? हो. चला लवकर लवकर कपडे घाला. गौतमी एग्स बॉईल करते. आमची गौतमी आता एक जिम ट्रेनर देखील झालेली आहे. सो कसं वाटतंय तुला? व्हेरी नाईस. फायनली आता आम्ही निघालो आहे आमच्या टूरसाठी. चलो राहुल. हाय स्वराज. हॅलो. गौतमी. हाय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. तर आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. काय मग स्वराज, तुझ्या सुट्ट्या संपत आल्या आणि ही जी ट्रिप आहे ही स्वराजसाठी आहे ॲक्च्युली, कारण स्वराजच्या सुट्ट्या सगळ्या संपल्या आणि आत्ता आम्हाला वेळ मिळाला. स्वराज, हा. काय सांगशील तू? काय चांगली गेली पाहिजे ट्रिप. चांगलीच जाणार आहे ना? तुझ्यासाठी प्लॅन केली भाऊ. जवळच्या जवळच आहे. मोदींनी सांगितलंय की फ्लाईटने आता कुठे बाहेर जाऊ नका, त्यामुळे आम्ही फ्लाईटचे कॅन्सल केलं आणि बाय रोड चाललोय. फायनली आम्ही आता पोहोचलो आहे अलिबागला. अजून ज्या लोकेशनवर आम्हाला जायचं आहे ती लोकेशन अजून
इथून 7 ते 8 तास आहे. सकाळी आम्ही लवकर निघालो होतो नाशिकवरून आणि त्यानंतर आम्ही गेलो कल्याणला माझ्या नंदेकडे आणि तिथून आम्ही आलो पनवेलला माझ्या बहिणीकडे. तिथे थोड्या वेळ आराम केला आणि छानपैकी लंच करून आता आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला. सो लवकरच आम्ही ज्या लोकेशनवर जायचं आहे त्या लोकेशनवर आम्ही 7 ते 8 तासांमध्ये पोहोचणारच आहे. सो स्टे ट्यून. एक जिंदगी काफी नहीं है. फायनली आम्ही पोहोचलो आहे दापोलीला आणि हा आहे आमचा रूम. ॲक्च्युली आम्ही असे 2 रूम घेतलेले आहे आणि दोन्ही रूम अटॅच आहे. इवन बाल्कनी आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. खूप उशिरा पोहोचलो आम्ही दापोलीला, त्यामुळे समोरचा जो समुद्र आहे तो तुम्हाला आत्ता दिसणार नाही, पण सकाळी मी नक्कीच तुम्हाला हा जो व्ह्यू आहे हा नक्कीच तुम्हाला मी सकाळी उठल्यानंतर दाखवणारच आहे. तर हे आहे दापोली आणि या दापोलीमध्ये भयंकर असं गरम होतं आहे. खूप उशीर झाला होता आणि खूप थकलो होतो, म्हणून डिनर आम्ही आमच्या रूममध्येच मागवलं होतं आणि डिनरमध्ये खूप छान असं आम्ही ऑर्डर केलेलं. आणि फिशसाठी तर खरं मी दापोलीला आली आहे. समुद्रकिनारा आणि तिथे फिश खाणार नाही असं कधी होईल का? तर खूप छान छान असे फिश होते आणि हा असा समुद्राचा आवाज. आता मॉर्निंगचे वाजले आहे 8:30 आणि हा 8:30 वाजताचा तुम्ही व्ह्यू बघा. खूप छान असा व्ह्यू आहे. या समुद्राच्या लाटांचा इतका छान असा आवाज. खरंच मला असं शांत ठिकाणी यायला खूप आवडतं, कारण इतक्या दिवसांचा जो कामाचा लोड होता तो आज या शांततेत येऊन सगळा लोड माझा कमी झालेला आहे आणि खूप छान वाटतं आहे. तुम्ही बघा समोर समुद्र, छान असे पक्षी, त्यांचे आवाज आणि मस्त वाटते. गरम तर होतं आहे, खूप भयंकर गरम होतं आहे. मला नाही वाटत की मी जास्त वेळ थांबेल. सकाळी फटाफट आम्ही सगळे रेडी झालो आणि छान असे फोटोशूट केलं, पण ह्या गरमीमध्ये मी खरंच थांबणार नाही अजिबात. आणि मला खरंच अंदाज नव्हता की दापोलीमध्ये इतकं भयंकर गरम होईल असं. आमच्या नाशिकचं वातावरण खरंच खूप छान आहे. 12ही महिने तिथे खूप छान असा थंडावा राहतो, जास्त गरम पण होत नाही. सो आम्ही काल आलो होतो दापोलीला आणि दापोलीचं जे टेम्परेचर आहे ते बघून एक दिवससुद्धा राहण्याची इच्छा झाली नाही, पण तरी एक दिवस स्टे केला नाईटला आणि आता आम्ही निघालो आहोत महाबळेश्वरला. आता महाबळेश्वरला जाऊन बघूया की तिथलं वातावरण कसं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला दापोली? परत नाही जाणार. तर आता जातोय महाबळेश्वरला. तर 3-4 दिवस आहे आमच्याकडे. बघूया, जिथे थंड हवा असेल तिथे जाऊया. तसं बघायला गेलं तर नाशिक सारखं हवामान कुठेच नाहीये आणि आम्ही नाशिक सोडून इकडे तिकडे फिरतोय, पण ठीक आहे, एक्सप्लोर करूया. राहुल, दापोलीला येणार का परत? नको दापोली. का? सो फायनली आम्ही आलो आहोत आता महाबळेश्वरच्या अगदी जवळ आणि इथूनच पाऊस सुरू झालेला आहे. तर खूप फरक आहे दापोली आणि महाबळेश्वर. दापोलीला खूप गरम होत होतं आणि जसं महाबळेश्वर स्टार्ट झालं आहे तर खूप छान असं वातावरण आहे, गार वातावरण आहे आणि पाऊस पण सुरुवात झाली आहे पावसाला.
आणि 2 दिवस मस्तपैकी आम्ही महाबळेश्वरमध्ये पाचगणीमध्ये फिरलो. 2 दिवसाचे व्हिडिओज काढायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे बाकीचे व्हिडिओज याच्यात नाही आहे. आणि फायनली आम्ही आता निघालो आहोत आमच्या घराकडे येण्यासाठी. तर अशी होती आमची 3 दिवसांची ही ट्रिप. खूप छान एन्जॉय केला आणि रिलॅक्स झालो मेन म्हणजे.